नमस्कार. जय सेवा नागपूर. पारशिवनीत 18 एप्रिलपासून होणाऱ्या कुवारा भिवसन आदिवासी लोककला व सांस्कृतिक प्रदर्शन महोत्सवामध्ये होणाऱ्या द्रौपदी नाट्याला आदिवासी समाजाने विरोध केला आहे. द्रौपदी नाट्य रद्द करण्यास विविध आदिवासी संघटनांनी आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्तांना निवेदन देण्यास विभागावर मोर्चा काढला. नाट्य रद्द न झाल्यास कार्यक्रमस्थळी हजारोच्या संख्येने समाज बांधवांकडून आंदोलन होण्याचा इशारा समाज संघटनांनी दिला आहे. नक्की काय प्रकरण आहे ते समोर बघूया. त्यांच्याकडे तो फंड जातो तो साहेबांचा काय त्याच्यात इनिशिएटिव्ह त्यांनी प्रस्ताव आणला. हे मंत्री महोदय यांचा काही घेणं देणंच नाही त्या प्रस्तावामध्ये. ते का बरं इनिशिएट घेतात? ते त्या दिवशी आम्हाला म्हणतात की कुवारा भिवसन देवस्थानात मी एक इटाही लावून देणार नाही माझ्या मर्जीशिवाय. हे प्रोग्राम कसं होऊ शकतं? मग तिथे आमच्या मर्जीशिवाय, आमच्या आदिवासी बांधवांशिवाय हा प्रोग्राम कसा तुम्ही इनिशिएट म्हणजे तिथे करता? म्हणजे आपल्या विभागाला पण आमचं याला रिक्वेस्ट मिळाली किंवा मग एका प्रकारे आमची सूचना म्हणा, आपण या गोष्टीला म्हणजे थोडं एक महत्त्व दिलं पाहिजे की देर आर मेनी पीपल वर्किंग फॉर ट्रायबल अँड फॉर द बेटरमेंट ऑफ द कल्चर ऑफ द ट्रायबल. आणि त्यासाठी आम्ही लोक जे काही प्रयत्न करत असेल त्या प्रयत्नातून कोणीतरी असा व्यक्ती असेल ना जो तुम्हाला इमानदार वाटत असेल. नाही असेल सर, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत. कोणीतरी वाटत असेल ना, घ्या ना, एकाचं तरी इनपुट घ्या ना. पण तुम्ही एकाचं इनपुट घेत नाही ना, असं का बरं म्हणून? आणि संस्कृतीच्या बाबतीत समाजातल्या कुठल्याच व्यक्तीला मान्य अनेक लोक आहेत ना असे सांगणारे. आम्हाला नैवेद्य एक घुमक सण म्हणून आहे, त्याच्यामध्ये सगळेचे सगळे घुमक लोक आहेत. नाही तरी सुद्धा जेव्हा एवढं मोठं आपण डिसिजन घेतो तर समाजातील भरपूर संघटना संस्था आहेत ना, त्यांच्याशी एकदा बैठक घ्यायचा विचार कोणी करत नाही का? हाच माझा एक काम करू. आता मी मंत्रिमंडळाचं बोलून देतो. आपली आज बैठक मंत्रिमंडळासोबत प्रयत्न करू. नाही तर तुम्ही टोटली त्यांचे कार्यालयात जे विषय आपण चर्चा केले ते लगेच करू. आम्ही मॅडम आपल्याला एक निवेदन देत आहोत सर्वांच्या सोबत मिळून, आणि त्या निवेदनाची एक प्रत आपण त्यांना जर दिली तरी चालेल, काही त्यात हे नाही. आणि पण सिम्पली म्हणणं हे आहे की कार्यक्रमाला अख्ख्या समाजाचा विरोध आहे. आणि दुसरी गोष्ट, यानंतर कुठलाही कार्यक्रम जर होणार असेल आणि त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभाग जे आहे त्याचा 1% जरी भाग असेल तर आम्हाला आपल्याकडून अपेक्षित आहे की आपण समाजातील लोकांना, संस्थांना, संघटनांना कोणीतरी याच्यामध्ये विश्वासात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक नाही की कोणीतरी मलाच घेतलं पाहिजे की यालाच घेतलं पाहिजे, पण घेतलं पाहिजे हे महत्वाचं आहे. ऍटलिस्ट त्याची प्रत्येक पर्सनल जबाबदारी राहील की त्यांनी इतरांना सांगितलं पाहिजे नाही भाई मुझे पूछा था, हे राहील ना. आणि तुमच्यावर तर त्याचा बर्डन राहणार नाही, हे म्हणण्याचा उद्देश आहे त्याच्यामध्ये. त्या संघटनेचा पदाधिकारी उपस्थित राहील. हा, ठीक आहे. किंवा 5 लोक आपण कमीत कमी ठरवले पाहिजे की कोणीतरी 5 लोक आले पाहिजे समाजातून आणि त्यांनी याच्यामध्ये इनपुट दिलं पाहिजे किंवा आपलं मत जे आहे ते व्यक्त केलं पाहिजे. ऍक्च्युअली मध्ये साहेब ज्या देवाच्या नावाचा कार्यक्रम करतात त्या देवाचा उल्लेखच नाही होणार त्या कार्यक्रमात. म्हणजे आमची किती हे आहे आमच्या देवाची, आमच्या समाजाची लोगो बनलेला आहे. त्या लोगो मध्ये विमालपेनच्या फोटोच्या वर मध्ये आदिवासी कल्चरचं काय ग्राफच नाहीये. ग्राफच नाही. आदिवासी आणि ही निधी आदिवासी समाजाचा कुठला विकास होत राहिला, कुठला विकास होत समाजामध्ये अजून सामाजिक संस्था संघटना त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभागाचं म्हणजे तिथून अच्छा मग याच्यामध्ये जसं आपल्या संघटना संस्था ज्या कार्यक्रम घेतात छोटे मोठे दिशाभूल करण्याचं
काम करत आहेत समाजाचं पण. एक मिनिट हो ना, आम्ही करू शकतो का? 15 नोव्हेंबरच्या कार्यक्रमात साहेब मी संघटनेसोबत बोललेले आहे. त्याचे माझ्याकडे पुरावे आहे. आपण सगळ्या दिवशी बोला. मी एकदम फिटाळून नाही, त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचं हे म्हणणं आहे, त्यांचं हे म्हणणं आहे की प्रशासन कशा पद्धतीने म्हणजे मुळात त्यांचं तुमच्यावर अधिकाऱ्यांवर कोणावर दोष नाही. काय म्हणणं काय 15 नोव्हेंबरवर? नाही, नाही, ते नाही त्यांचं- साजरा केलं पाहिजे होतं. नाही नाही त्यांचं प्रशासनाला नाही म्हणणं आहे की कशा का पद्धतीने साजरा दिशा केलं पाहिजे होतं? कशा पद्धतीने पंधरा Actually, मॅडम विषय कसा त्याच्यामुळे नाही, आपले दूर- विषय समजून घ्या ना. युअर टेकिंग अदरवाइज मॅडम ऍक्च्युली व्हॉट शी इज ट्राइंग टू से काय त्यांचा विषय असा होता की 15 नोव्हेंबरचा जो कार्यक्रम घेतला सरकारच्या माध्यमातून तो चुकीच्या पद्धतीने का? घेण्यात आला. का? जनजातीय गौरव दिन बरोबर आहे. काय Actually, म्हणायला पाहिजे? विषय असा होता 15 नोव्हेंबर जे आहे बिरसा मुंडा यांची जयंती आणि जनजाती गौरव दिन. पण तिथे नाही, ऐका ना, ऐका ना. जयंती तसं ज्या- मुलांची शर्ट नाही मॅडम ऐका ना विषय तसा नाही आहे. विषय क्रोनोलॉजी स्पष्ट सांगा मला की विषय काय बघा आहे? क्रोनोलॉजी वाला आहे. क्रोनोलॉजी अशी की आदिवासीचं जे हिंदुत्वीकरण होत आहे मुळात सुप्रीम कोर्ट 15 नोव्हेंबरच्या चुकीच्या पद्धतीने रशीद पण हा जो मी विषय आहे ना, हा तेच- वेगळा राहू द्या. हा वेगळा म्हणून आपला म्हणतो. विषय वेगळा चालला सर, मी काय म्हणतो? आपण या मुद्द्यावर आपण ऐका ना, मुद्द्याच्या विषयासाठी आलेलो आहोत. डेव्हलपरचा जो प्रोग्राम आहे ना जरी आता बघा त्यांचं सगळं नियोजन वगैरे सगळं झालेलं आहे हा कॅन्सल होऊ शकत नाही पण जिथे जिथे आक्षेप आहे आपल्याला तिथे तर बदलाव होऊ शकतो. हो आणि कारण की आमचं नियोजन म्हणणं तेच त्यांचं पूर्ण झालेलं आहे आहे. आता गोष्ट कशी आहे सर पैसा तयार आहे मी सगळं त्यांच्या आहे. पीएनशी बोलतो जिथं आपल्याला आक्षेप आहे त्यांच्या तिथे पीएम आपल्याला change करावं सांगितलं लागेल. की सिम्पली काय चेंजेस केले पाहिजे आणि त्या चेंजेस मध्ये मी सांगितलं की तुम्ही स्पेशली हा जो द्रौपदी महानाटिकाचा जो विषय आहे तो cancel तो तुम्ही करा. कम्प्लिटली कॅन्सल केला पाहिजे हे बोललो मी त्यांच्याशी आणि ते म्हणाले की मी साहेबांशी बोलतो आता साहेब किती ऐकले यांनी किती सांगितलं तो एक वेगळा विषय आहे. पण म्हणण्याचा अर्थ असा आहे मॅडम की याच्यामध्ये कुठं आमच्या भावना दुखवल्या जातात आणि त्यासाठी म्हणून आम्ही आता कसं बीइंग अन एडीसी तुम्ही आमचे पालक असल्यासारखे आहात या जिल्ह्यात आणि म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही आलो पाहिजे तुमच्यापर्यंत हा विषय गेला पाहिजे म्हणून आम्ही आलो नाही तर आम्ही तिकडे विरोध करू शकलो असतो. ठीक आहे ना मी त्याचा नोंद घेतलेला आहे हे मिनिस्टर सरांच्या ऑफिसमध्ये बोलते हा. मी पहिले कलेक्टर सरांकडे बोलते आणि हा. मग मिनिस्टर सरांच्या ऑफिसमध्ये पण बोलते Definitely. म्हणजे आपले जे विषय आहेत ते निवेदन मधले पण आणि आपली जी चर्चा झाली आहे ते लक्षात आणून देतो सरांचे आदिवासी गौरव में ये क्या कार्य सर किस बात के लिए जरूरत है? विषय ऐसा है कि 18, 19 और 20 अप्रैल को पारशिवनी में एक कार्यक्रम होने जा रहा है जिसका नाम है आदिवासी कुंवारा भीवसन आदिवासी सांस्कृतिक लोक कला महोत्सव करके. अभी बात यह है कि हमारा उस महोत्सव को किसी भी प्रकार का विरोध नहीं है. विरोध है उस महोत्सव के अंतर्गत जो कंटेंट वहां पर क्रिएट किया जा रहा है उस पर, जिसमें बहुत इंपॉर्टेंट चीज है. पहली बात तो षणमुख प्रिया करके एक गायिका है, उसके बाद में कैलाश खेर करके जो गायक है वो इनके गीतों का कार्यक्रम है और बीच वाले मतलब 19 तारीख को हेमा मालिनी जी का द्रौपदी के ऊपर में एक महानाट्य है. अब बात यह है कि हम लोग कुंवारा भीवसन को मानते हैं. कुंवारा भीवसन जो हमारे भीमाल पेन हम लोग जिनको बोलते हैं उनका महाभारत से कोई लेन देन नहीं है ना द्रौपदी से कोई लेना देना है. अब बात यह है कि अगर ऐसे कुंवारा भीवसन के नाम पर अगर द्रौपदी महानाटिका किया जाएगा तो ये एक तरीके से सांस्कृतिक अतिक्रमण हम लोग मानते हैं कि ये हमारे संस्कृति पे होने जा रहा है. क्योंकि कुंवारा भीवसन का वैसे तो कोई लेना देना नहीं है महाभारत से, लेकिन लोगों के जो लोग अभी नेशनल प्लेटफॉर्म पे जो ये लोग सारी चीजें देखेंगे, क्योंकि कैलाश खेर एक बड़ा नाम है राष्ट्रीय स्तर पे, उसके बाद में षणमुख प्रिया भी एक बड़ा नाम है, इंडियन आइडल के वो एक प्रतिस्पर्धी रह चुकी है. अब विषय ये है कि इसमें जब नेशनल लेवल पे ये चीज जाएगी तो कुंवारा भीवसन नाम की जो जगह है वो महाभारत के भीमसेन की जगह है. इस तरीके का मैसेज जाने का एक हम लोगों को लगता है कि शंका है, एक संदेह है. और इस तरीके से क्या होगा कि हमारे संस्कृति का एक तरीके से हमारी संस्कृति पर अतिक्रमण या दूषितीकरण होने के चांसेस है. दूसरी इंपॉर्टेंट चीज ये है कि सवाल डायरेक्टली ये है, षणमुख प्रिया को गोंडी भाषा या किसी भी आदिवासी बोली भाषा में का कोई गाना वो गाएगी क्या? कैलाश खेर किसी भी आदिवासी बोली भाषा में का गाना गाएंगे क्या? नहीं. फिर ऐसा नहीं है कि हमारे यहाँ पर आदिवासी बोली भाषा में गाने वाले लोग नहीं है. आप लोग देखिए, अगर नृत्य की भी हम लोग बात करते हैं तो घुसाड़ी नृत्य, रेला नृत्य, सैला नृत्य, ऐसे अलग अलग कापरी नृत्य, ऐसे अलग अलग नृत्यों को करने वाले लोग भी हमारे यहाँ पे. पर बात यह आती है कि उन तक जाएगा कौन? और आदिवासी विकास विभाग के अंतर्गत ये जब कार्यक्रम लिया जा रहा है तो ये कार्यक्रम में किसी भी प्रकार के किसी संगठन या संस्था जो आदिवासियों के लिए काम करती है उनको विश्वास में नहीं लिया गया.
उनको अगर विश्वास में लेते तो हमारे जैसे लोग या और भी जो लोग रहेंगे वो लोग इसमें अपने इनपुट्स डालते और बोलते कि साहब ये नहीं, ये करना है। कुछ दिनों पहले मैंने माननीय जायसवाल साहब के तक किसी माध्यम से मैंने ये मैसेज पहुंचवाया था कि साहब वो द्रौपदी वाला जो कार्यक्रम है, वो महानाटिका जो है वो मत करिए। वो इसलिए ना करिए क्योंकि हमारा कोई संबंध उनसे नहीं है। फिर इस तरीके से संबंध प्रस्तावित करने का काम। दूसरी चीज, अभी अभी आपको पता होगा कि 2 अप्रैल से लेकर 13 अप्रैल तक कुंवारा ब्यूसन जो जगह है, हमारा जो भीवगढ़ है, उस भीवगढ़ में 10-12 दिन की यात्रा की गई। अब उस यात्रा में हम यहां से डिपार्टमेंट के, मानता हूं कि उन्होंने फंडिंग किया होगा, जो अभी अभी पता चला कि थोड़ा बहुत कुछ इन्होंने अपने पास से कुछ निधि दिया हुआ है, बट निधि के व्यतिरिक्त तो और भी चीजें हैं जो की जानी चाहिए। कई सारी योजनाओं के स्टॉल वहां पे लगाए जा सकते थे, और भी बहुत सारी चीजें, उस पर नहीं जाऊंगा मैं। लेकिन मुख्य विषय यह है कि उन बीच मतलब 2 तारीख से लेकर 12-13 अप्रैल तक ये 10-11 दिन का जो टाइम पीरियड गया, इस टाइम पीरियड में किसी भी प्रकार का कोई कार्यक्रम आयोजित नहीं हुआ, ना विकास विभाग की तरफ से, ना ही और किसी व्यक्ति की तरफ से या किसी नेता की तरफ से या मंत्रालय की तरफ से। लेकिन बावजूद इसके जैसे यात्रा खत्म होती है, आज 6 दिन बाद 12-13 तारीख को यात्रा खत्म हुई और हफ्ता भर बाद आप ये महोत्सव ले रहे हो, वो भी कहां ले रहे हो? पारशिवनी में। तो पारशिवनी का महत्व है या कुंवारा ब्यूसन के भीवगढ़ का महत्व है, ये आपको खुद ही समझ लेना है। और इसलिए हम सारी संगठनों और संस्थाओं को इकट्ठा मिलाकर हम लोग आज माननीय अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग इन्हें ये निवेदन देने के लिए आए थे, जिस निवेदन में हमारा कहना यह था कि हमारी जो मांगे थी, अभी जितनी भी बातें मैंने बोली है, वो सारी बातों को हमने इस निवेदन में शामिल किया है। और इसके माध्यम से हम लोग वहां यही बोल रहे हैं कि अगर आप इस कार्यक्रम में बदलाव नहीं करेंगे, जो बदलाव उचित है, जो किए जाने चाहिए, जो हमारी संस्कृति को किसी भी प्रकार से दूषित नहीं करेंगे, तो हम लोग वहां पर आंदोलन भी करेंगे। और आंदोलन अगर करेंगे तो इसका पूरा का पूरा जो श्रेय है या फिर इसका पूरा का पूरा जवाबदारी जो है वो आदिवासी विकास विभाग के ऊपर में जाएगा, क्योंकि ये हमारी भावनाओं को, हमारी आस्था को ठेस पहुंचाने का काम इस कार्यक्रम के माध्यम से किया जा रहा है। और आदिवासियों की आस्था को ठेस पहुंचाना एक प्रकार का क्राइम है, और ये क्राइम अगर आदिवासी विकास विभाग ही कर रहा होगा तो फिर हम लोग किसके पास जाए? तो इसलिए हम लोग एक बार यहां तक के ये बात पहुंचाने के लिए आए थे। अगर ये बात में किसी भी प्रकार का चेंजेस नहीं हुआ तो हम लोग आगे अपने हमारे गए मुताबिक सारे जो कदम है वो उठाएंगे। दादा, इस विषय में आपका क्या कहना है? जो कुंवारा ब्यूसन सांस्कृतिक महोत्सव पारशिवनी में जो लिया जा रहा है, तो इस विषय में समाज के माध्यम से आपका क्या कहना है? जो पारशिवनी में कुंवारा ब्यूसन जो स्थान है वो आदिवासियों के भगवान का और आस्था का केंद्र है, और वहाँ पर जो सांस्कृतिक कार्यक्रम टीडीसी के माध्यम से और माननीय जायसवाल जी के माध्यम से वहाँ पर हो रहा है, वो उस कार्यक्रम को सांस्कृतिक महत्व अगर देना है तो वो आदिवासियों का उसमें समाविष्ट होना बहुत जरूरी है। सांस्कृतिक झलक उसमें देखनी चाहिए। अगर वो कोई कार्यक्रम गैर आदिवासी कलाकारों को लेकर हो रहा है तो वो ये सही नहीं है। आदिवासियों की आस्था को ध्यान में रखते हुए जो बहुत सारे कलाकार जो आदिवासियों में है, उनके माध्यम से उस कार्यक्रम की शोभा बढ़ सकती है। इसलिए मैं चाहूंगा कि पूरे आदिवासी समाज की ओर से कि ये कार्यक्रम में आदिवासियों की संस्कृति की झलक दिखे और आदिवासियों की आस्था को ध्यान में रखते हुए उस कार्यक्रम में बदलाव किया जाए। यदि नहीं होता है तो आदिवासी समाज की तरफ से इसमें आंदोलन होने की पूरी संभावना है। मैं चाहूंगा कि इसमें टीडीसी ध्यान दे और इसमें सुधार करे। बहुत बहुत धन्यवाद। 18, 19 आणि 20 तारखेला आशिष जयस्वाल यांच्या माध्यमातून आणि आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पारशिवनी या ठिकाणी कुंवारा ब्यूसन यांच्या नावावर कार्यक्रम आयोजित केला जात आहे। मुळात हा जो कार्यक्रम आहे हा आदिवासी संस्कृतीच्या विरोधामध्ये घेण्यात आलेला एक कार्यक्रम आहे। आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागे आम्हाला त्या मागची क्रोनॉलॉजी समजून घेणे एक महत्वाचं आहे। आमचे आदिवासी समाजातील लोक हे भोळे बाबडे आहेत आणि या भोळ्या बाबड्या लोकांच्या मध्ये ते एका सिने अभिनेत्रीला, हेमा मालिनीला एका नाटिकेसाठी त्यांनी बोलवण्यात आलेला आहे, द्रौपदी नाटिका। आता आदिवासी संस्कृती आणि द्रौपदी नाटिकाचा कुठे संबंधच येत नाही। म्हणजे एक प्रकारे आमच्या भीमाल पेनला हे भीम किंवा हनुमानाचं रूप देण्याचा यामागे कुठेतरी षडयंत्र यामागे आम्हाला दिसतो आहे। या काही दिवसा अगोदर याच आशिष जयस्वालने एक स्टेटमेंट दिलेलं होतं
की शहरातले शिक्षित आदिवासी ग्रामीण भागातील आदिवासींचे माथे भडकवून त्यांना नक्षलाईट करतात. म्हणजे कुठेतरी शिकलेल्या सवरल्या आदिवासी तरुणाने आपल्या हक्क अधिकाराची जर मागणी केली तर या असे आशिष जयस्वाल सारखे लोक त्यांना अर्बन नक्षल ठरवतात. म्हणून आज आम्ही आदिवासी विकास विभागाला एक निवेदन द्यायला आलो की जो नियोजित कार्यक्रम आहे या नियोजित कार्यक्रम मध्ये काही जे आदिवासी संस्कृतीला ज्या ज्या ठिकाणी ठेच पोहोचवण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे हे कार्यक्रम रद्द करावे. अन्यथा आम्ही माननीय आशिषजी जयस्वाल यांच्यावर सुद्धा आदिवासी संस्कृतीशी छेडछाड केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करू आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्ही गोंधळ मचू. याला मग आम्ही जबाबदार राहणार नाही. आता आदिवासीच्या संस्कृतीशी खेळ करणं तुम्ही थांबवा. नाही थांबवले तर मग सरळ हा संघर्ष तुमचा आणि आमचा आहे. हा संघर्ष प्रस्थापित आणि विस्थापितांचा आहे. हा संघर्ष संस्कृती आणि संस्कृतचा आहे. हेच मी या ठिकाणी कडक इशारा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना देऊ इच्छितो.